झणझणीत चिकन तर तुम्ही नेहमीच खात असाल, पण ज्यांना फ्लेवरफुल खायला आवडतं त्यांनी हा चिकन दालचा एकदा तरी नक्कीच ट्राय करा. चला तर मग सांगते कसा बनवायचा. सर्वात आधी मी चण्याची डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवली होती. तुम्ही याहूनही जास्त ठेवू शकता, म्हणजे लवकर शिजते. मग त्यामध्ये हळद, लसूण, मिरची, दालचिनी आणि मीठ टाकून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि पाणी डाळीपेक्षा दुप्पट ठेवलं. आता फोडणीसाठी खडे मसाले आणि 2 मोठे चिरलेले कांदे घेतले. मग त्यांना लालसर करून वरून आला लसूणची पेस्ट आणि टोमॅटो टाकलं. सोबतच चिकन टाकून त्याला थोडासा रंग बदलेपर्यंत परतलं. मग त्यामध्ये हळद, घरचा लाल मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि मीठ टाकून सगळं मस्त एकजीव करून घेतलं. आता दालच्या म्हटलं की त्यामध्ये दुधी आलीच, म्हणून थोडीशी दुधी मी चिकन सोबतच टाकली म्हणजे ती शिजेल. यानंतर शिजलेली डाळ मी दरदरीत मॅश करून घेतली आणि यामध्ये तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता. मग शेवटी चिकन मध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून 5 ते 10 मिनिटं तेल सुटेपर्यंत शिजवलं. मग शेवटी डाळ टाकली आणि याला मस्त 10 मिनिटं दणदणीत कड येऊन दिला आणि झाला आपला मस्त असा चिकन दालचा तयार. आता यासोबत तुम्ही कोणताही राईस सर्व करू शकता. मी तर याला मस्त पंत्रावळीमध्ये घेतला, वरून लिंबू पिळून याचा आस्वाद घेतला आणि काश मी तुम्हाला सांगू शकत असते की हा कसला भारी झाला होता. बाकी तुम्ही बनवून खाच आणि काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंटमध्ये विचारा.